नमस्कार, नमस्कार, नमस्कार. वीकली कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मंगळवारच्या ऐवजी बुधवारी वीकली कट्टा घेऊन आलेलो आहोत. कारण IPLच्या सगळ्या लीग मॅचेस मंगळवारी संपणार होत्या. म्हणून आम्ही शेवटची मॅच संपेपर्यंत थांबलो आणि आज कट्ट्यावरती आलेलो आहोत. आपल्याबरोबर आज कट्ट्यावरती आहेत द हिंदूचे क्रीडा पत्रकार अमोल कराडकर. अमोल, स्वागत आहे तुझं. धन्यवाद आदित्य. तर मला खात्री आहे की तुम्ही आपले सगळे कट्ट्यावरचे एपिसोड्स बघता. जर का आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत ते फिरवा. कारण तरच लोकांना आपल्या प्लॅटफॉर्मबद्दल कळणार आहे आणि अधिकाधिक माहिती होणार आहे. आणि यूट्यूब आणि फेसबुकला आपला मेंबरशिपचा ऑप्शनही आहे. तोही नक्की काय प्रकारे ते बघा आणि मेंबरशिपचे बेनिफिट्सही तुम्हाला त्याच्यामुळे मिळतील. तर अमोल, आपण अर्थातच IPL वरती येऊया. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स क्वालिफायर 1 निश्चित झालेली आहे आणि जितेश शर्माची कालची 33 बॉल 85ची इनिंग वन ऑफ दी बेस्ट म्हणता येईल IPL मध्ये चेस करताना प्रेशर सिच्युएशन मधली. नक्कीच आणि या वर्षीच्या सर्वात संस्मरणीय खेळींमधली एक नक्की म्हणता येईल. जितेश शर्माच्या दृष्टीने हे खूप महत्वाचं होतं, कारण जितेश शर्माचं कायम असं होतं ते की त्याच्यातली ॲबिलिटी, त्याची क्षमता ही आतापर्यंत सातत्याने किंवा जेव्हा वेळ आहे तेव्हा मॅच विनिंग खेळीमध्ये ती कन्वर्ट करू शकला नव्हता तो आतापर्यंत. ही त्याची पहिली 50 होते हे नाहीये, ही त्याची पहिली निर्णायक मॅच विनिंग खेळी की जिथून तो मॅच बॅलन्स मध्ये आहे किंवा ते बॅकफुटवर आहेत त्याचा संघ, आणि त्यांनी टीमला ऑल द वे नेलं. आणि तेही म्हणजे कर्णधार असताना आणि मस्ट विन मॅच असताना बऱ्याच अंशी. या दृष्टीने ते आयसिंग ऑन द केक होतं असं मला वाटतं. पण तो बॅटिंगला आला तेव्हा तुला वाटलं होतं की मॅच तो फिरवू शकेल? मॅच फिरवू शकेल त्याच्या बाबतीत कायम वाटतं, पण फिरवेल का हा प्रश्नचिन्ह असतं. हा फरक गेल्या काही वर्षांमध्ये, गेल्या 3-4 वर्षांमध्ये मॅक्सवेल आणि जितेश शर्मा दोघ जण IPL मध्ये बॅटिंगला आले ना की मॅच फिरवू शकेल का? हो. मॅच फिरवेल का? मॅक्सवेलच्या बाबतीत नक्की नाही, जितेश शर्माच्या बाबतीत अवघडच वाटतंय असं वाटतं. आता काल नंतर सर्वांचा दृष्टिकोन बदलेल याच्या बाबतीत. तो बॅटिंगला आला तेव्हा अमोल 1, 2, 3 ला 4 होत्या. म्हणजे त्याच्यानंतर 107 रन हव्या होत्या. त्याच्यापैकी 85 रन त्यांनी केल्या. म्हणजे कम्प्लीट डॉमिनेटिंग होता तो पार्टनरशिपमध्ये. पण त्याच्यामधला मयांक अगरवालचाही रोल विसरता येणार नाही. जसं मॅक्सवेलने अफगाणिस्तान विरुद्धची जी संस्मरणीय खेळ केली होती 2023 वर्ल्ड कपला, तेव्हा पॅट कमिन्सचा त्याच्यातला रोल जसा विसरता येणार नाही, तसंच कदाचित कालच्या पार्टनरशिप मधला मयांक अगरवालचाही रोल विसरता यायला नको. पण कमिन्स पेक्षा एक स्टेप पुढे होतं. म्हणजे फॉर्मॅट वेगळा होता ते आहेच आहे, पण मयंकनी बॉल्स खाल्ले नाहीत. मयंकनी फक्त, आणि या अशा चेसमध्ये सिंगल काढणं म्हणजे बॉल खाण्यासारखी वेळ आहे की काय असा प्रश्न होता. सो मयंक ही बाउंड्रीज क्रिएट करत राहिला. हे मयंक अगरवालच केले, कारण तोही आउट ऑफ कम्फर्ट झोन खेळतोय. 5 नंबरवर किती वेळा बॅटिंग केली आहे त्यांनी. तो IPL मध्ये जसं आपण करुण नायरच्या बाबतीत बोलतोय तसं मयंक अगरवालचं आहे. मयंक अगरवालला पण यावेळेस अचानक रणजी ट्रॉफीमध्ये खूप वर्षांनी रन्स केले त्यांनी, नाहीतर त्याला गेले 3-4 वर्ष उतरती कळा होती. आणि मयंक अगरवाल, KL राहुल आणि करुण नायर हे तिघांना एज ग्रुप पासून एकदम एकत्र खेळलेले सगळे त्रयी. त्याच्यामुळे मयंक अगरवालच्या दृष्टीने पर्सनली पण रिप्लेसमेंट प्लेअर म्हणून चान्स मिळालाय. आणि आता त्याच्यात सिद्ध करायचंय. तो टीम मध्ये ते देवदत्त पडिक्कलच्या जागी, की जो यावर्षी RCBच्या हुकमी एक्क्यांपैकी एक, हे सगळं प्रेशर टोकीन करून ते संघाला तारून नेईपर्यंत तिथे फक्त उभं नाही राहणं, जितेशवर अनड्यू प्रेशर येऊ न देणं, या सगळ्या गोष्टींनी म्हणजे RCB खरंच म्हणजे तुला खूप यातना होतील हे बोलताना, पण तूही मान्य करशील कदाचित की जर 2 संघ कुठले 1-2 मध्ये हवे, साधी गोष्ट आहे ना आदित्य, की चारही संघांना क्वालिफाय झाल्यानंतर पहिल्या 2 मध्ये येण्यासाठी शेवटचा सामना जिंकणं अनिवार्य होतं. त्यातल्या 2 टीम्सनी नांगी टाकली आणि 2 टीम्सनी उत्तम खेळून सामना जिंकला. त्याच्यामुळे आता या 2 वर जर प्रश्नचिन्ह उद्भवलं तर तो फक्त फॅन बॉय बोलू शकतो, बाकी कोणीही बोलू शकत नाही, किंवा हेटर राहतात. नाही, पण प्रश्नचिन्ह काही नाहीच आहे. म्हणजे
जे काही प्रश्नचिन्ह होतं काल, ते काल जितेश शर्मानी त्याचं उत्तर दिलं खरं सांगायचं तर. आणि जो काही जी शंका असेल ती मिटवली. त्याच्यामुळेच आता या दोन्ही टीम्सना 2 चान्स मिळणार आहेत फायनलमध्ये जाण्याचे, आणि ते ॲब्सोल्युटली डिझर्विंग आहेत. आणि बरं झालं मुंबई शेवटची मॅच जिंकून पुढे गेली नाही. म्हणजे त्या मॅचवरती पण आपण बोलायला पाहिजे अमोल, कारण त्या मॅचमध्ये त्या मॅचमध्ये जायच्या आधी मला फक्त तू जितेश शर्माच्या रनआउटचं जरा एकदा सगळ्या आपल्या कट्टेकरांना समजावून सांग ना, कारण सगळ्यांना उत्सुकता आहे आणि सगळ्यांना नक्की समजून घ्यायचं आहे की बाबा तो आउट होता का नव्हता. ओके, आवडत नसलं तरी सांगतो, फॅक्ट आधी सांगतो. काय झालं की दिग्वेश राठी डिलिव्हरी स्ट्राईड मध्ये ऑलमोस्ट क्रीजच्या पलीकडे गेल्यानंतर, पाय पलीकडे गेल्यानंतर हात त्याचा खालीच होता. पाय पलीकडे गेला होता, तो थांबला. तोपर्यंत जितेश पुढे गेला होता नॉन स्ट्रायकर एंडला. जितेश राठी उलटा वळला आणि त्यांनी बेल उडवली आणि त्यांनी अपील केलं. त्याला ऑनफिल्ड अंपायरने विचारलं, तू खरंच अपील करतोयस का? तो म्हणला हो. मग ते थर्ड अंपायरने रेफर केलं. थर्ड अंपायर आपले नागपूरचे उल्हास गंधे, ज्यांचा पुण्यातही खूप सातत्याने वावर असतो आजकाल वैयक्तिक कारणांमुळे. उल्हास गंधेंनी रिप्ले बघितले आणि उल्हास गंधेंनी रिप्ले बघितल्यानंतर असं लक्षात आलं की जो नियम आहे की बॉलिंग स्ट्राईड मध्ये हात वर येणे हा एक भाग, हात पूर्ण वर आला आणि जर मागे गेला तर रनआउट नाही होत. त्याचप्रमाणे त्याचं इंटरप्रिटेशन त्या नियमाचं असं आहे की जर तुम्ही ज्या वेळेपर्यंत तुम्ही लॉजिकली त्या ऍक्शन मध्ये बॉल टाकला असू शकेल हे जर अंपायरला खात्री असेल तर तो रनआउट नाही होऊ शकत. त्याचा बॉल फ्रंटफूट लँड झाला होता आणि मग तो मागे वळला, जरी हात वर घेतला नसला तरी. म्हणजे त्यांनी फेअर प्ले नाही येतो, बॉल टाकायला हवा होता त्यांनी, आणि त्यांनी पुल आउट केलं म्हणून तो डेड बॉल, असं ते इंटरप्रिटेशन येतं. त्याच्यामुळे उल्हास गंधेंनी नॉट आउट असं सिग्नल केला. त्याच वेळेस रिषभ पंतनी नाही सांगितलं. म्हणजे स्क्रीनवर एकाच वेळेस नॉट आउट फ्लॅश झालं आणि रिषभ पंतनी अपील मागे घेतलं. ओके, या झाला फॅक्ट, हा झाला नियम. ओके, तर याच्यात स्पिरिट ऑफ क्रिकेट आणि रिषभ पंतनी अपील मागे घ्यायचं का, हा रिषभ पंतचा प्रश्न आहे. राईट. फक्त जर रिषभ पंतला स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवायचं होतं, हे माझं वैयक्तिक मत आहे, तर ते अपील केल्या मागे घ्यायला पाहिजे होतं, किंवा अपील नाही करत सांगायला पाहिजे. आणि मग तो परत या रूलचा जो प्रॉब्लेम आहे ना, स्पिरिट ऑफ क्रिकेट चा जो एक ग्रे एरिया आहे की जर नियमांमध्ये आहे तर स्पिरिट ऑफ क्रिकेटचा प्रश्न येतो कुठे. जर LSG साठी पण क्वालिफिकेशनसाठी मस्ट विन मॅच असती तर अपील मागे घेतलं असतं का? तो नॉट आउटच होता पण ते अपील मागे घेतलं असतं का? मग जितेश शर्माने मिठी मारली असती का रागाने बघितलं असतं? हे सगळे जर तरचे प्रश्न आहेत. पण कालचा मुद्दा असा होता की जितेश शर्मा नॉट आउट होता आणि बरोबर निर्णय आधी थर्ड अंपायरने दिला आणि त्याच वेळेस अपील मागे घेतलं. एकदा थर्ड अंपायरने निर्णय दिला होता. कारण सोशल मीडियावरती बरीच चर्चा आहे, तर आपण कट्टेकरांसाठी हे नक्कीच रील फॉर्म मध्ये सुद्धा करायला. राईट. आणि इमिडिएटली पहिलं इम्प्रेशन बघितला रिप्ले मध्ये सुद्धा मेजॉरिटी क्रिकेटर्स, फॉर्मर क्रिकेटर्स, एक्सपर्ट्स, काही अंपायर, त्यांचं मत आहे की तो आउटच आहे. जेव्हा परत मी सकाळपासून 3 वेगवेगळ्या फर्स्ट क्लास आणि इंटरनॅशनल अंपायरशी बोललो, त्यांनी नीट बघितलं आणि त्यांनी सांगितलं की हा आमच्या दृष्टीने नक्की नॉट आउट आहे. परंतु अनिल चौधरी जे आंतरराष्ट्रीय अंपायर आहेत, आता रिटायर झालेत आणि ते आता इंस्टाग्रामवर खूप डिजिटल क्रिएटर म्हणूनही स्वतःचं प्रस्थापित केलं त्यांनी स्वतःला, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आउट आहे. तर हे वैयक्तिक इंटरप्रिटेशन पण आहे, पण मेजॉरिटी अंपायरच्या दृष्टीने तो नॉट आउट आहे. आणि सर्वात महत्वाचं, त्या मॅच मधले जे थर्ड अंपायर होते त्यांनी नॉट आउट झालं. म्हणजे काय एका सीएचं मत दुसऱ्या सीए सारखं नसतं, तशा प्रकारचं एका अंपायरचं मत दुसऱ्या अंपायर सारखं नाहीये. हे इंटरप्रिटेशनला ओपन आहे. पण शेवटी टॅक्स लायबिलिटी अमाऊंट जी असते ना, ती सर्वात महत्वाची ना, ती भरायची का वाचवायची हे जसं तुम्ही काढता तसंच आहे. तर दुसरी मॅच अमोल जी होती ती मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स जी झाली, त्याच्यामध्ये पण जो जिंकेल तो टॉप 2 मध्ये येणार होता, असंच प्रॅक्टिकली चित्र होतं. तर पंजाब किंग्सनी म्हणजे
काही ठेवलं नाही, म्हणजे व्यवस्थित हरवलं. आधी व्यवस्थित त्यांच्या बॅटिंगला कंट्रोल केलं. म्हणजे पंजाब किंग्समध्ये यावेळी अमोल तू जस्ट त्याच्यावरती आम्हाला सांग की मॅचअप्स होते. म्हणजे विल जॅक्स बॅटिंगला आला तेव्हा मार्को यान्सननी बॉलिंगला येणं, 5 वेळा आउट केलंय त्यांनी त्याला, 6 वेळा बॉलिंग टाकली, 5 वेळा आउट केलंय. त्याच्यानंतर रोहित शर्मा समोर लेफ्ट आर्म स्पिन बॉलरला आणणं, चहल नसताना सुद्धा हरप्रीत ब्रार त्यांच्याकडे होता, त्याला त्यांनी व्यवस्थित वापरून घेतला. मार्को यान्सनला ते वेळोवेळी योग्य वापरतायत, ओमर जाईला वापरून घेतायत. म्हणजे जे रिसोर्सेस अवेलेबल आहेत ते प्रत्येक वेळी परफेक्ट मॅचअपनी ते प्रत्येक प्लेअरच्या समोर आणतायत आणि प्रत्येकाचा वापर करून घेतायत. तर हे रिकी पॉन्टिंगचं जेवढं आहे तेवढंच मला रोल दिसतो याच्यात सौरभ वालकरचा सुद्धा आहे तिकडे. त्याच्या इनपुट वरून बऱ्याच गोष्टी होत आहेत, हे पंजाब किंग्सच्या मॅच बघताना जाणवत आहे. तर त्याचा इंटरव्ह्यू पण आपण कट्टावरती केलाय, तो तुम्ही बघा. तो तुम्ही बघावं म्हणून हे सांगत नाही मी, पण हे जे मी बोलतोय ते तुम्हाला मॅच मध्ये पण दिसेल आणि त्याच्यामुळेच ते आता टॉपला आहे, नाही का अमोल? येस. आणि पंजाब किंग्स सांगतोय, खूप कमी व्यक्ती तुला IPL नीट फॉलो करणाऱ्या सापडतील की त्या ऑप्शनच्या दिवसापासून आतापर्यंत म्हणतील की आम्ही सरप्राईज्ड आहोत की पंजाब किंग्स एवढं चांगलं करते. कारण त्यांनी ती मोठ अशा प्रकारे बांधली, ओके, की ज्यांनी फक्त एकत्र येऊन स्वतःचं काम चोख बजावायचं होतं आणि ते त्यांच्याकडून काढून घेणं हे सपोर्ट स्टाफचं काम होतं. आणि जसं तू म्हणलास, जे प्लॅन करायचंय त्याच्यात कर्णधार, हेड कोच आणि अनालिस्ट हे 3 सर्वात महत्वाचे स्तंभ आहेत. त्यांनी स्वतःचं काम चोख पार पाडलेलं आहे, राईट. प्रश्न काय आहे, जे मागच्या वेळेस आपला विषय झाला होता की मार्को यान्सनचं नसणं, ओके, हा इतका मोठा फॅक्टर आहे. तुमचा जो मेन ऑलराऊंडर आहे तो नसणं, त्याच्याशी तुम्ही कसं कोप अप करू शकता याच्यावर पण फायदा आणि तोटा या दोन्ही प्रकार आहेत. की सगळ्या संघ एकाच नावेत आहेत आणि विशेषतः पंजाब किंग्स विरुद्ध RCB तू म्हणलास तसं त्यांना एक चान्स जास्त मिळणार आहे, त्यामुळे झाला तर फायदा होईल. मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स एलिमिनेटर हे जे तुम्ही म्हणताय, तर आय डोंट नो, म्हणजे मला फार आश्चर्य वाटेल आत्ता. मुंबई इंडियन्सला खूप मोठा इतिहास घडवावा लागेल, कारण काय 5 वेळा जिंकले त्यातल्या एकदाही, म्हणजे 4 वेळा ते आतापर्यंत तिसरे किंवा चौथे क्वालिफाय झाले आणि त्यातले एकदाही ते अंतिम सामन्यात पोहोचले नाही. त्याच्यामुळे सलग 3 सामने जिंकणं हे अवघड असतं, आपल्याला माहितीये. मुंबई इंडियन्सनी अजून तरी केलं नाहीये, यावर्षी करतील का तुझा प्रांत? नाही, मुंबई इंडियन्स रिकल्टन आणि जॅक्सच्या शिवाय आहेत आणि गुजरात बटलर आणि रबाडा. तर मला असं वाटतंय की ओव्हरऑल जे गुजरात टायटन्स जे टॉप 3 हेवी आहेत, म्हणजे गुजरात टायटन्ससाठी विषय सोपा आहे. जर का हे टॉप 2 खेळून गेले, गिल, साई सुदर्शन ते मॅच मध्ये असतील, अदरवाईज मॅच संपून जाईल आधीच, कारण त्यांच्याकडे डेप्थ नाही वाटत आहे. एकदा शाहरुख खानने रन केलं, मला म्हणजे वारंवार हे वाटत होतं की राहुल तेवात याला एवढं बॅक केलंय त्यांनी, अर्थात त्याला चान्सेस कमी मिळालेत हे आपण मान्य करू, पण त्यांनी त्या लोमरोरला, म्हणजे प्रोनाऊन्सिएशन चुकीचं असेल तर तू सांग, पण त्यांनी लोमरोरला एकाही मॅच मध्ये न खेळवणं हे चुकीचं होतं. तो खूप चांगला प्लेअर आहे असं मला वाटतं. तर राहुल तेवात याच्या पुढे तो ॲज अ बॅट्समन म्हणून महिपाल लोमरोर खेळला असता आणि त्याला चान्स मिळाला असता तर बरं झालं असतं असं मला राहून राहून वाटत होतं. आता बटलर नाही येतं, ते त्याला खेळवणार का परत बॅट्समन म्हणून वॉशिंग्टन सुंदरकडे जाणार, हा मला प्रश्न आहे. पण मला तरी असं वाटतं की मुंबई इंडियन्स गुजरात टायटन्स मध्ये नक्कीच मुंबई इंडियन्स फेवरेट आहेत. तिथून पुढे काय होतं हे मला माहित नाही, पण मुंबई इंडियन्स गुजरात टायटन्स मध्ये मुंबई इंडियन्सला मी फेवरेट मानतो. ओके, 2 मुद्दे. एक म्हणजे लोमरोरला जर खेळवायचं असेल तर तेवातीयाची जागी नाही खेळवू शकत. तेवातीया हा डेझिग्नेटेड फिनिशर आहे, ओके. तर तुम्हाला एक जागा वेगळी तयार करावी लागेल, रोल्स मध्ये फरक आहे. लोमरोर हा ऍग्रेगेटर आहे, ओके. त्याच्यामुळे लोमरोरला 10 ओव्हर बॅटिंगची वेळ आली तर लोमरोर उपयोगी पडू शकतो. तिथे त्यांना त्यांची भिस्त शाहरुख खानवर आहे. दुसरा मुद्दा, गुजरात टायटन्सची बॅटिंगमध्ये नाही गडबड होते. गुजरात टायटन्स गेल्या 3 मॅचेस मध्ये लटकत आहेत, कारण काय त्यांच्या बॉलिंग युनिटनी प्रत्येक मॅच मध्ये 200+ रन्स कन्सिडर केलेत. त्यांनी 3 सामन्यांमध्ये मिळून 660 पेक्षा जास्त धावा कन्सिडर केल्या आहेत. वेरॅज प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज हे 2 या सीझनचे आउटस्टँडिंग बॉलर्स आहेत. प्रसिद्ध कृष्णा टॉप विकेट टेकर्स मध्ये सातत्याने आहे पहिल्या सामन्यापासून, पण रन्स जात आहेत भरपूर. राशिद खानला लोक गेले 3 सीझन्स खेळून काढायचा प्रयत्न करतात. यावर्षी राशिद खानला मारत देखील आहेत शेवटच्या ओव्हरमध्ये चान्स घेऊन, विकेट्स मिळत नाहीयेत.
हा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि हे शेकायची शक्यता जास्त आहे. कारण की बॅटिंगमध्ये कसं आहे, बॅटिंगमध्ये तुम्ही बघाल तर असं झालेलं नाही की त्यांची 100 मध्ये ऑल आउट झालाय पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा बॅटिंग करत असताना. ओके, आणि जसं तू म्हणलास तसं 3 पैकी एकच जातोय. बाकीच्या दोघांनी आतापर्यंत मिळून 1400 रन्स केलेत जवळजवळ. त्याच्यामुळे तो विशेष मुद्दा नाहीये. प्रॉब्लेम बोलिंगचा आहे. बोलिंगचं काय करायचं हे त्यांना फिगर आउट करावं लागणार आहे. कारण जर अशी बोलिंग सूर्याला केली, आज पंजाब किंग्सने प्लॅन करून सूर्या यादवला काही करून दिलं नाही. सूर्या यादवचा स्ट्राईक रेट किती होता असं आय एम शुअर तुला लोक विचारत असतील, पण ठीक आहे, म्हणजे तो वेगळा मुद्दा. त्याच्यामुळे मला आता असं वाटतं की जर सूर्या यादवला कंटेन रेस्ट्रिक्ट करणारा बॉलर जर सापडला गुजरात टायटन्सला, तर त्यांना वरचढ ठरू शकतील ते. अदरवाईज मुंबई इंडियन्सला जास्त ऍडव्हान्टेज असं मी म्हणेन. आणि बटलर नाहीये हे सुद्धा जर का साई सुदर्शन आणि गिलच्या डोक्यात असेल तरी सुद्धा फरक पडेल. आणि मला ना, म्हणजे हे मी आधी पण बोललो होतो सुरुवातीच्या याच्यात, तुम्ही 3 बॅट्समन 4 बॅट्समन भोवती अख्खी बॅटिंग लाईनअप उभी नाही करू शकत. हे आणि ते आता टॉप, कदाचित त्यांनी ग्रुप टॉप पण केला असता, त्यांनी ती मॅच जिंकली असती तर अर्थात. त्याच्यामुळे जर का त्यांनी तो ग्रुप टॉप केला असता तर हा विषय आला नसता की कसं तिघांनीच संपवलंय बघा असं. त्याच्यामुळे इट वर्क्स बोथ वेज. पण पहिल्या मॅच पासून माझ्या मनात ती शंका होती, पण तरीही ते टॉप 4 मध्ये आलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना त्याचं क्रेडिट आहेच. पण कुठेतरी ते मला विकनेस बॅटिंग मध्ये सुरुवातीपासून वाटतोय की नाही, तिघांवरती नाही उभं राहायला पाहिजे असं वाटत होतं, बाकी काही नाही. तर पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न अमोल, 18वं वर्ष आहे आयपीएलचं, नवीन विजेता मिळणार आहे आयपीएल ला? मला फार राहून राहून वाटतंय की जो सामना पहिला प्लेऑफचा आहे तोच अंतिम सामना व्हावा. म्हणजे या प्रश्नाचं जे आपल्याला आत्ता आपण आशा करूया हे उत्तर आहे. म्हणजे माझं, आपलं नाही, सॉरी. तो आत्ता मी आशा करतोय एकदा ह्या दोन्ही संघ आले ना की तो शेवट अंतिम सामन्याच्या आधी, कारण इट इज हाय टाइम. आणि पंजाब किंग्स या वर्षीची स्टँड आउट टीम आहे. आणि आरसीबी म्हणजे इतक्या वेळा ते हातातनं निसटलंय त्यांच्या जवळ येऊन. त्याच्यामुळे जर आतापर्यंत विजेतेपद न मिळालेले जे 3 संघ आहेत पहिल्या 8 मधले, त्यातला जर कोणाला आधी जिंकणं, कोणी जर ज्यांनी सगळ्यांना बरं वाटेल आदित्य जोशींना सोडून आणि त्यांच्यासारखे जे लॉयल मुंबई इंडियन्सचे पाठीराखे आहेत त्यांना सोडून, तर ती आरसीबीची टीम आहे, राईट. त्याच्यामुळे मला असं वाटतं या दोन्ही संघांच्या दृष्टीने खूप चांगलं आहे. आणि म्हणजे एकीकडे असा तो तात्विक मुद्दा आहे की कॉम्पिटिशन चांगली राहील, स्पर्धेच्या दृष्टीने चांगलं आहे, पण प्रॅक्टिकली पण हे दोन संघ सर्वात वरचढ संघ आहेत आतापर्यंत स्पर्धेत. म्हणजे हँड्स ऑन. जरी मुंबई इंडियन्सनी मधले 6 सामने जिंकले असतील तरी आरसीबीनी 7 अवे मॅचेस जिंकले. आता हे टेक्निकली त्यांनी एक होम मॅच पण अवे खेळली आणि ती त्याच मैदानावर त्यातल्या एका हारले. पण ज्या डेझिग्नेटेड 7 अवे मॅचेस होत्या त्या जिंकण्याचा पराक्रम जो आतापर्यंत कोणीच करू शकलेलं नाहीये ते आरसीबीने करून दाखवलंय. त्याच्यामुळे आता त्यांना न्यूट्रल व्हेन्यूजवर खेळायची. आणि एकदा चेन्नई सुपर किंग्स आणि महेंद्रसिंग धोनी पिक्चर मध्ये नाही येत ना, तर तुझ्या लक्षात येईल की खरंच मी तुझ्यासाठी आणि रोहितियन्स आणि विराटियन्स वाला मुद्दा छेडतोय, पण महेंद्रसिंग धोनी नसेल आणि प्लेऑफ्स मध्ये खरंच घरचा संघ कुठला हे तुम्ही जज करू शकाल आता उरलेल्या 4 सामन्यात. प्रेडिक्शन सांग, प्रेडिक्शन. ट्रोलिंग भरपूर झालं. प्रेडिक्शन 2 संघ हेच फायनल खेळणार आणि आरसीबी जिंकणार असं माझं अंदाज आहे माझा. बर. तू काहीच बोलत नाहीस त्याच्यामुळे नाही तू बोलतो ना एकतर आता. येणं टाळतोस किंवा बोलणं टाळतोस. नाही, माझं प्रेडिक्शन सांगतो ना, मुंबई गुजरातमध्ये गुजरात हरणार, मुंबई जिंकणार. आरसीबी पंजाबमध्ये आरसीबी हरणार, मुंबई आरसीबी दुसरी एलिमिनेटर होणार. आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स फायनल होणार आणि पंजाब किंग्स जिंकणार. व्हेरी नाईस. हे माझं प्रेडिक्शन आहे. आरसीबी जिंकणार नाही आणि आरसीबी जिंकू नये अशी माझी इच्छाही आहे, पण आरसीबी जिंकेल असं मला वाटत नाही. व्हेरी नाईस. तर तुम्हाला काय वाटतंय, कट्टेकरांना काय वाटतंय, हे तुम्ही भरपूर कमेंट करून आम्हाला नेहमीच कळवता. आत्ताही या विकली कट्ट्यातल्या एपिसोड वरती कमेंट करून कळवा.
आणि प्रत्येक मॅचचं प्रेडिक्शन कळवा. क्वालिफायर 1, एलिमिनेटर, क्वालिफायर 2 आणि फायनल, या सगळ्याचं आम्हाला तुम्ही तुमचं प्रेडिक्शन कळवा. आमचं प्रेडिक्शन आम्ही तुम्हाला सांगितलेलंच आहे. त्याच्याबद्दल जर का तुम्हाला काही वाटत असेल तर तेही आम्हाला सांगा. अमोल सरांची अशी इच्छा आहे, म्हणूनच ते आज लाल कलरचा टी शर्ट घालून आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत, RCB जिंकावं. तर ते काय स्पोर्ट्स स्टार लिहिलंय, ते हिंदूचे आहेत म्हणून ते स्पोर्ट्स स्टार लिहिलंय असं दाखवत आहे. पण शेवटी तो रंग खूप काय आपल्याला म्हणजे रंग आपल्याला इंडिकेट करत असतो गोष्टी. त्याच्यामुळे ते क्लिअर आहे की तुम्ही कशाला आहात. आणि माझा थोडासा निळ्याच्या आसपास जाणारा आहे, त्याच्यामुळे नॅचरलीच असं झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे तर लखनौच्या निळ्याच्या जवळ जाणार वाटतंय मला. लखनौ तर आता घरी गेलेत ना, पुढच्या वर्षी लखनौला आपण बघू ना. गोयंका काका रिषभ पंतला ठेवतायत का ते कळल्यावरती बघूया. पण एनिवे बघूया आता काय होतंय. क्वालिफायर 1 पासून सुरुवात होणार आहे. तर आधीच्या पहिल्या 2 मॅचेस मुल्लापूरला होणार आहेत, नंतर अहमदाबादला होणार आहेत. तर तुम्ही आम्हाला नक्की तुमचं प्रेडिक्शन कळवा. हा एपिसोड लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, अधिकाधिक लोकांपर्यंत फिरवा आणि मेंबरशिपचा ऑप्शनही एक्सप्लोर करा. या विकली कट्ट्यामध्ये आम्ही इकडेच थांबतोय. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.